लोक अगर हॉस्पिटल वाचवायचं असेल तर आपल्याला तरुण रक्ताचीच गरज आहे. पावर आपली, प्रॉपर्टी आपली. आता डॉक्टर मेश्राम आपल्यापासून कसा हॉस्पिटल वाचवतो बघतो आम्ही. तुझ्या वडिलांबरोबर जीवाचं रान करून उभं केलेलं हॉस्पिटल सहजासहजी नाही जाऊ देणार. पण अशा फ्रेशर्सला घेऊन ट्रस्ट मी, ही मुलंच उद्या लोक आधारचं भविष्य ठरवतील. एकच प्रश्न, तुम्ही डॉक्टर का झाला? 99.60 स्कोर होता सर. प्रायव्हेट स्वप्न होतं. डॉक्टर्स देव असतात सर. पॅशन फॉर पेशंट. डॉक्टरांची वाढती गरज पाहून तू सांग रे. कॅनडाला सेटल व्हायचं, इथे काही फ्युचर नाही आहे. और विटामिन है, मनी, पैसा पैसा. ते असं नाही सांगता येणार मध्ये. डॉक्टर सोहान, हेच टीम. सर पण हे तिघच्या तिघ होपलेस आहेत. सगळ्यांसमोर खरं सांगायला धाडस लागतं. आमच्या समोर धाडस दाखवणारे मातीच जातात. सत्तेच्या तुफानाला देणार सत्याचं आव्हान. जिगरबाज 11 नोव्हेंबर पासून रात्री 10 वाजता. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सोनी मराठीवर 11 नोव्हेंबरपासून जिगरबाज ही नवी मालिका सुरू होतीये. मालिका नेमकी काय आहे हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी या मालिकेचे निर्माते आपल्यासोबत आहेत आणि यांची वेगळी ओळख सांगायची ते म्हणजे अभिनेते किंवा निर्माते म्हणून आपण त्यांना पाहिलं आहे, बट ते डॉक्टरसुद्धा आहेत. मी बोलते आहे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबद्दल. आणि आज त्यांचे मित्र आणि नेहमीच त्यांच्यासोबत असणारे डॉक्टर घनश्याम रावसुद्धा आपल्यासोबत आहेत आणि हे दोघंही या मालिकेचे निर्माते आहेत. खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, मालिकेबद्दल तर मी गप्पा मारणार आहे, पण तुमच्या दोघांची एक वेगळी बाजू मला जाणून घ्यायची आहे, ती म्हणजे डॉक्टरवाली बाजू मला जाणून घ्यायची आहे. सगळ्या गप्पा मारूयात, बट त्याआधी कसे आहात आणि हे न्यू नॉर्मल आता एक्सेप्ट झालं आहे का? कारण ही परिस्थिती याआधी कधीही आपल्यावर नव्हती आणि अत्यंत वेगळ्या वाटेवरनं आता आपण चालतोय. कसे आहात आणि कसं सुरू आहे? धन्यवाद. पहिलं न्यू नॉर्मलबद्दल बोलतो मी, कारण सगळ्यांचा आत्ता तो जिव्हाळ्याचा विषय आहे आणि सगळेजण सफर होत आहेत त्याच्यातून. तर डॉक्टर असल्यामुळे न्यू नॉर्मलला ॲक्सेप्ट करणं फार लवकर इझी गेलं, सोपं गेलं आणि ते आम्ही आमच्या टीममध्ये लवकरात लवकर स्प्रेड केलं आणि सगळ्यांना अवेअर केलं. त्याच्यामुळे न्यू नॉर्मल आता सवयीचं झालेलं आहे आणि शूटिंग तर आपण ऑलमोस्ट 20 जूनपासून गव्हर्नमेंटच्या नॉर्म सगळ्या पाळून करत आहोत. त्याच्यामुळे आता न्यू नॉर्मल हा एक लाईफस्टाईलचा भाग झालेला आहे, त्याचं फार काही वेगळं वाटत नाही आहे आणि खुश आहोत. आणि तुम्ही म्हणालात तसं डॉक्टर आहेच मी. आम्ही दोघेही KM हॉस्पिटलचे आहोत. अमोलबद्दल तर सगळ्यांना माहितीच आहे. आम्ही दोघेही KM हॉस्पिटलचे आहोत. मी अमोलला 2 वर्ष सिनियर आहे ॲक्च्युली. आणि आमची मैत्री होण्याचं कारण कॉलेजमधली नाटकं, कॉलेजमधली फ्रेंडशिप आणि तिथून ते आम्ही मग बिझनेसमध्ये आम्ही बिझनेस पार्टनर म्हणून सोबत आलो आणि तिथून मग आमची मैत्री तेव्हापासून कॉलेजपासूनची मैत्री ती आतापर्यंत चालूच आहे. अमोल दादा, खूप जबाबदाऱ्या एकत्र आहेत तुमच्यासमोर. म्हणजे डॉक्टर असाल, खासदार आणि त्याच्याशिवाय निर्माता, खूप अनेक वेगवेगळे रस्ते समोर येत आहेत आणि कसं हे सगळं मॅनेज होतं आहे? नाही, खरं तर आपण जे म्हणतो की आवड असेल तर सवड मिळेल, हे जे एक सगळ्यात सोपं वाक्य आहे, पण त्याचं खूप मोठं क्रेडिट माझे दोन्ही पार्टनर्स म्हणजे डॉक्टर घनश्याम राव असतील आणि डॉक्टर जे खरं तर डॉक्टर नाही आहेत पण खूप मोठा माझा आधार आहे ते विलास सावंत. या दोघांवर फार महत्त्वाची ही जबाबदारी आहे. त्यामुळे निर्माता म्हणून जी जबाबदारी असते ती संपूर्णपणे घनश्याम आणि विलास काका हे दोघेच सांभाळतात. त्यामुळे एक फार मोठं दडपण त्याच्यावरचं कमी होत जातं. त्यामुळे सोपं पडतं. म्हणजे त्रास होतो, सगळं आहे, पण तुम्हाला जर मी कायम असं म्हणतो की जर स्वप्न पूर्ण करायची असतील तर तेवढी कष्ट घ्यावे लागतील. आणि म्हणजे ऐतिहासिक सिनेमांनंतर आता एक ऐतिहासिक मालिकांनंतर आता एक वेगळी मालिका आहे आणि ती सुद्धा डॉक्टरांवर आधारित. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. काय नेमकं थिंकिंग होतं किंवा काय नेमकं क्लिक झालं ही मालिका करणं? हा खरं तर आमचा खूप वर्षांपासूनचा विचार होता. कारण MBBS करत असताना जेव्हा जेव्हा घरी जायचो किंवा जेव्हा जेव्हा नातेवाईकांकडे जायचो तेव्हा तेव्हा नेमके हॉस्टेलमध्ये काय किस्से घडतात, नेमके हॉस्पिटलमध्ये काय किस्से घडतात, केसेस कशा येतात आणि ते सांगत असताना कायम एक जाणवायचं की याच्यामध्ये खूप मोठे एंटरटेनमेंट व्हॅल्यूसुद्धा आहे. दुर्दैवानं वैद्यकीय पेशाची चर्चा तेव्हाच होते जेव्हा एखादा मिसहॅप घडतो. वैद्यकीय पेशाची चर्चा तेव्हा होते जेव्हा एखादी चुकीची गोष्ट समोर येते, त्यावेळी त्याची खूप मोठी चर्चा होते. पण त्याच वैद्यकीय पेशामध्ये खूप चांगल्या गोष्टीसुद्धा घडत असतात आणि विशेषतः तुमचं RMOचं जे वय असतं, रेसिडेन्सीचं जे वय असतं, ते तुम्ही जगाच्या उंबरठ्यावर उभे असता आणि तुम्ही जगात पाऊल टाकायला तयार असता आणि यामधलं जे स्थित्यंतर असतं ते फार महत्त्वाचं स्थित्यंतर असतं. ते सांगावं असं खूप मनात होतं आणि सोनी मराठीचं खरंच मी आभारी आहे की इतका वेगळा विषय म्हणजे नेहमीचं सासू सुना असतील, लग्न असेल किंवा प्रेम असेल आणि त्याच्यामधलं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल, हे सगळे जे विषय आहेत हे बाजूला ठेवून इतक्या वेगळ्या विषयाला हात घालण्याची संधी सोनी मराठीने जगदंब क्रिएशन्सला दिली. त्याबद्दल मी खरंच सोनी मराठीचं मनापासून आभार मानतो. हे
तर मालिकेबद्दल झालं. आता तुम्ही सिनियर आहात अमोल सरांना 2 वर्ष आणि कॉलेजचे दिवस म्हणजे सोनेरी दिवस असतात. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये घडतात. त्याच्यात तुम्ही मेडिकल स्टुडंट कसे होते ते दिवस दोघांकडनंही जाणून घ्यायला आवडेल. सगळ्यात आधी सिनियरकडनं रॅगिंग झालंय का कधी? अमोलने सांगायला हवं ॲक्च्युली. नाही, खरंच म्हणजे आज मला खरंच खूप बरं वाटतंय, या गोष्टीसाठी बरं वाटतंय, कारण जवळपास 18-20 वर्षांपूर्वीचा बदला आत्ता मला घेता येतोय. म्हणजे 18-20 वर्षांपूर्वी असं होतं की हां बोल, हे करून दाखव, हां हे असं करून दाखव. म्हणजे त्यावेळी अँटी रॅगिंगचा कायदा आला होता. रॅगिंगचा खरं तर मी कायम विरोध करतो, कायम निषेध करतो, कारण केवळ 2 वर्ष तुम्ही आधी जगात जन्माला येतात, तुमचं कॉन्ट्रीब्युशन काही नसतं. आणि केवळ त्या सिनियरिटीच्या जीवावर जर तुम्ही एखाद्याला वर्चस्वासाठी हे करत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. पण आमच्या बॅचच्या वेळी अँटी रॅगिंगचा कायदा होता आणि त्यामुळे इंट्रोडक्शनच्या नावाखाली म्हटलं तर एक छुपं हे चालायचं. पण हो, घनश्याम वॉज माय 2 बॅचेस सिनियर आणि त्याने भरपूर त्या मानाने इंट्रोडक्शन अनेक वेळा घेतलेलं आहे. म्हणजे पण त्याच्या इंट्रोडक्शनचा डेफिनेटली एक फायदा झाला की कॉलेजमधली कलाक्षेत्राची दारं माझ्यासाठी उघडी झाली. मी म्हणतो की आता मी ते पुन्हा अनुभवतो ते यासाठी की तो खूप जास्त वेळा स्क्रीनवर येत नाही आणि त्यामुळे हां ओके दिस इज इंट्रोडक्शन, म्हणून मी आधीच म्हटलं आता तू बोल. नाही, अमोलची ओळख म्हणजे अमोलला भेटण्या अगोदरच अमोलचं नाव कानावर आलं होतं की असंच इंट्रोडक्शन म्हणताना चालेल कोण ज्युनियर आहेत. आणि आम्ही त्यावेळी KEMच्या कॅम्पसमधल्या हॉस्टेलमध्ये राहायचो आणि फर्स्ट इयरची मुलं हे नायगाव हॉस्टेलला राहायची. तर मुलं अशी म्हणायची की एक पुण्याचा अमोल कोल्हे आहे, तो खूप चांगली ॲक्टिंग करतो म्हणून. आणि मग मुद्दाम बोलवून घेतलं होतं आम्ही अमोलला KEMच्या मेन हॉस्टेलला आणि त्याला तिथं आम्ही एक नाटकातलं हे करायला सांगितलं होतं पॅरेग्राफ. आणि त्याने त्यावेळी तो नटसम्राटमधला केला होता, कोणी घर देता का घर, ते आणि अजूनही आठवतं आहे ते. सो तिथून ती सुरुवात झाली आणि एक 4-5 महिन्यानंतर आमचा असं विषय झाला की एक नाटक करूया, मुलं चांगली आहेत अशी इंट्रोडक्शनच्या ह्याच्यातून समजली होती की टीम चांगली होऊ शकते, नाटक होऊ शकतं. आणि पहिलं नाटक आम्ही दोघांनी मग सोबत केलं आणि मी त्याला त्यावेळी तो त्याच्या डिसेक्शन हॉलमध्ये होता आणि तिथं त्याला जाऊन बाहेर बोलवून आणलं होतं आणि की तू नाटक करतोयस म्हणून सांगितलं होतं. त्याला विचारलं वगैरे काही नव्हतं, डायरेक्टली बाहेर बोलवलं, हां बरं आपण एक नाटक करतो, तू त्यात एक रोल करतो आणि विषय संपला होता तिथून. आणि ते नाटक शांतीच्या कार्ट चालू आहे हे नाटक केलं होतं आम्ही आणि त्यानं श्यामच्या वडिलांची भूमिका केली होती त्यावेळी त्याच्यात. तिथून आता तो मैत्रीचा प्रवास सुरू झाला आमचा आणि पहिलं इंट्रोडक्शन आमचं तसं झालं होतं त्या पद्धतीने. हे तर कला क्षेत्राशी रिलेटेड हे सगळे किस्से झाले. वैद्यकीय क्षेत्रामध्ये म्हणजे सगळे म्हणतात की खूप अभ्यास असतो बाबा, आपली सोशल लाईफ काही नसते किंवा आपल्याला खूप सतत 24 तास अभ्यास करावा लागतो. तुमच्या बाबतीमध्ये असं काही होतं त्या दिवसांमध्ये? हा, अमोल फार अभ्यासू होता आणि स्टुडिओस होता. मी KEMच्या मानाने फारच ॲव्हरेज स्टुडंट होतो आणि थोडंसं बॅकग्राऊंड पण त्याला मॅटर करतं. मी फार खेडेगावातून म्हणजे कोल्हापूरसारख्या चंदगड भागातून आलो होतो. तो थोडंसं तो एक इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होता, मुंबईसारख्या मोठ्या कॉलेजमध्ये होता. पण अमोलसारखे मित्र, हे कल्चरल ॲक्टिव्हिटी, याच्यातून तो अभ्यासाचं प्रेशर सांभाळायचा प्रयत्न झाला आणि याच्यातून असं झालं की हा अभ्यासाचं प्रेशर कसं कमी करायचं. तर ह्या जे क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज होत्या, हे मित्र होते, नाटकं परळसारख्या भागात KEM हॉस्पिटल असल्यामुळे दामोदर आहे, शिवाजी मंदिर आहे, रवींद्र नाट्य मंदिर आहे, तिथं आम्ही नाटकं बघायला जायचो विकेंडला वगैरे. आणि त्याच्यातून तो आम्ही अभ्यासाचं प्रेशर हळूहळू सांभाळत गेलो. गमती खूप केल्या. हॉस्टेल म्हणाल्यानंतर कुठलंही असून मेडिकलचं हॉस्टेल तर फारच धमाल मस्ती चालू असते. मग ते सिनियर ज्युनियरचं इंट्रोडक्शनचा प्रकार असेल किंवा बॅचमेटची मस्ती असेल. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये 1 रुपये कॉईनचे PCO असायचे, ते टाकायचे आणि आम्ही ते 1 रुपयाचं कॉईन टाकून मुलांना धमकी द्यायचो हॉस्टेलमध्ये वगैरे. असं उगाचच फार मस्ती करायचो. आणि पहिल्यांदाच 12वी नंतर हॉस्टेलला राहायला आलो होतो, तर ते पण फ्रीडम पण एन्जॉय करायचं होतं. तर त्याप्रकारे बऱ्याच गमती आम्ही असं केला. हॉस्पिटलमध्ये डेफिनेटली नाही, हॉस्पिटलमध्ये सगळं सिरियस वातावरण आणि पेशंट यांचं, पण हॉस्टेलमध्ये खूपच गमती. अमोल, जर तुम्हाला कुठला किस्सा शेअर करायला आवडेल त्या दिवसांमधला, मग तो अभ्यासाशी संबंधित असेल किंवा कलेशी संबंधित असेल? नाही, त्या अभ्यासातलं म्हटलं तर बऱ्यापैकी आमचा जो ग्रुप झाला होता, म्हणजे पहिलं नाटक जे घनश्यामने सांगितलं त्यानंतर आमचा एक ग्रुप तयार झाला होता. म्हणजे डॉक्टर शिवशंकर आकुसकर असेल, डॉक्टर परमेश्वर गोंड असेल, घनश्याम असेल, मी असेल, असं आमचा एक वेगळा ग्रुप तयार झाला होता. आणि या ग्रुपला तसं बघितलं तर सगळ्या बॅचचे मुलं अशी एकत्र आली होती. आणि त्यानंतर जवळपास 90-92 साली KEMमधली जी मराठी कल्चरल ॲक्टिव्हिटी जी थांबली होती ती पुन्हा सुरू आम्ही 99 साली करू शकलो होतो. आणि त्यानंतर ते सतत सुरू राहिलं.
पण ही सगळी गंमत जम्मत किंवा हा सगळा विरंगुळा करता करता काही गोष्टी सहज मागे वळून बघितल्यानंतर असं होतं की अरे हे सगळे एकत्र आले म्हणून काही गोष्टी घडून गेल्या. म्हणजे आता KEMमध्ये एक मराठी नाईट केली जाते अपूर्वाई नावाची, म्हणजे जी 99 साली सुरू झाली होती ती आजतागायत सुरू आहे. ही सुरू करणारा आमचा ग्रुप होता. किंवा KEMची एक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आम्ही सुरू केली होती अद्वैत या नावाने, ती सुरू करणारा आमचा ग्रुप होता. मग या ज्या गोष्टी आहेत त्या तेव्हा खरं तर विरंगुळा म्हणून केलेल्या होत्या किंवा तेव्हा खरं तर कुठेतरी स्वतःला व्यक्त करण्यासाठी केल्या होत्या. जसं तू खूप करेक्टली म्हणालीस त्या पद्धतीनं मेडिसिन म्हटलं की प्रचंड दडपण आहे, प्रचंड टेन्शन आहे, आजूबाजूचं म्हणजे पिअर प्रेशर पण खूप आहे, सोशल प्रेशर पण खूप आहे, घरच्यांच्याही अपेक्षा खूप आहेत आणि त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबण्यापेक्षा त्या ओझ्याला पायाखाली ठेवून त्याच्यावर चढता येतं का, हा एक आमचा कदाचित प्रयत्न होता. आज वळून बघितल्यानंतर वाटतं हो यार खरंच काय काही गोष्टी चांगल्या झाल्या त्यामध्ये. पण कोणतीही गोष्ट जेव्हा आपण पहिल्यांदा करतो तेव्हा पाय लटपटतात असं म्हणतो. मग ते अभिनय असो किंवा नोकरी असो, ट्रेनने पहिल्यांदा प्रवास करणं असो किंवा काहीही असो. तुम्ही असं कधी तुमच्या मित्रांकडनं, डॉक्टर फ्रेंड्सकडनं अशा काही गोष्टी ऐकल्या आहेत का की पहिल्यांदा कुठल्या पेशंटला चेक करायला गेले किंवा काही ऑपरेशन करायला गेले तेव्हा कुठे काही असं 19-20 भीती वाटली असं? मी पहिल्यांदा ज्यावेळी पहिली डेथ हॉस्पिटलमध्ये पाहिली होती त्यावेळी मी खूप घाबरलो होतो, खूप पॅनिक झालो होतो. म्हणजे बिईंग डॉक्टरसुद्धा मी असं इमॅजिन केलं नव्हतं की माझ्यासमोर समोर डेथ होईल माझ्यासमोर आणि ती मला पेशंटच्या रिलेटिव्हजला सांगावी लागेल आणि मी खूप घाबरून गेलो होतो. आणि मी त्याचवेळी ठरवलं होतं की मी काहीही पुढे क्लिनिकल ब्रँचेसमध्ये किंवा मी ते प्रेशर सहनच करू शकलो नाही की मे बी डॉक्टर खूप प्रॅक्टिकल असावं लागतं, डॉक्टरने इमोशनल असून जमत नाही आणि मी बऱ्यापैकी इमोशनल आहे. आणि मी माझ्या मेडिकल प्रॅक्टिस लाईफमध्ये मी कधीही असं पेशंटच्या कुठल्या रिलेटिव्हजला सांगू शकत नाही की दिस पेशंट इज नो मोर. आणि मी त्याचवेळी ठरवलं होतं की मी काहीही क्लिनिकलमध्ये करणार नाही. त्याच्यामुळे MBBS झाल्यानंतर मी माझा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये रिसर्च फील्ड निवडलं आणि त्याच्यात एक 15 वर्ष मी जॉब केला. पण ते जे प्रेशर होतं की एखाद्या पेशंटच्या रिलेटिव्हजला कसं सांगायचं की तुमचा रिलेटिव्ह इज नो मोर, तो मला फार धक्कादायक अनुभव होता बिईंग अ डॉक्टर, खरं सांगायचं म्हणजे. अमोल सर? नाही, कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी रेसिडेन्सी करत होतो तेव्हा असे अनेक अनुभव आले. मला अजूनही आठवतं तेव्हा मी ICUमध्ये मी पोस्टेड होतो, ICU ड्युटी करत होतो आणि तेव्हा लेप्टोस्पायरोसिसचं खूप मोठी साथ आली होती त्या पिरियडमध्ये. तेव्हा मी कस्तुरबामध्ये होतो आणि तेव्हा एक मला असं जाणवलं होतं कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये खरं तर खूप अद्ययावत व्हेंटिलेटर होता आणि तो व्हेंटिलेटर ऑपरेट कसा करायचा याची माहिती कोणालाही नव्हती. मला अजून माझा सहकारी डॉक्टर होता डॉक्टर नितीन माने आणि डॉक्टर अतुल नागरे. तर आम्ही आमच्या सिनियरला रेसिडेंटला फोन करून प्रॅक्टिकल फोनवर डेमॉन्स्ट्रेशन घेत होतो की आम्ही हे कसं ऑपरेट करणार होतो आणि त्यातून खरं तर लेप्टोच्या त्या काळामध्ये कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये आम्ही खरंच खूप चांगलं काम करू शकलो. पण ते जे 2 ते 3 महिने ICU पोस्टिंग जी होती ती खूप क्रिटिकल होती. एक तो खूप विचित्र असा इन्सिडन्स होता माझ्या आयुष्यातला त्या कस्तुरबामधला. तो म्हणजे एक पेशंट ॲडमिट होता जवळपास 15 दिवस, ही वॉज कोमॅटोज. आणि त्यानंतर एकदा रात्री एक VVIP पेशंट आल्यानंतर रात्री काहीतरी पहाटे 3च्या आसपास मी राऊंड घ्यायला गेलो आणि पेशंटला ॲडमिट केलं आणि त्यानंतर पुन्हा या पेशंटकडे माझं लक्ष ती मला एक सवय होती की मी सगळ्या पेशंट्सचा एक पुन्हा राऊंड घ्यायचो. आणि तेव्हा मला सिस्टर इन्चार्ज होत्या त्या म्हणाल्या की डॉक्टर काही होणार नाही, त्या पेशंटकडे फार वेळ घालवू नका. आणि सहज कुतूहल म्हणून मी त्याचा हात पाहिला, म्हणजे पामेस्ट्री आणि हे कोरिलेट होतं का अशी उगाच एक उत्सुकता म्हणून. आणि मी ते पाहिल्यानंतर मी म्हटलं नाही यार, हा कोमॅटोस पेशंट बाहेर आला पाहिजे, हे दिसतंय याच्यावर काहीतरी चुकतंय. आणि तिथून मी सिस्टरनं म्हणा एक टेस्ट करणं बाकी आहे. आणि सिस्टर म्हणाला डॉक्टर आत्ता नाही होऊ शकत, ती सकाळी तुम्ही टेस्ट करायला सांगा. म्हटलं मला तुम्ही स्टोर रूमची चावी द्या, मी स्वतः जाऊन टेस्ट किट घेऊन येतो. आणि मी ती एक टेस्ट केली आणि दॅट केम पॉझिटिव्ह, जी आत्तापर्यंत मिस झाली. म्हणजे हे कुणाचं इग्नरन्स वगैरे नव्हता, पण ही कदाचित वेरी होऊ शकते तशी ती मिस झाली होती, ती पॉझिटिव्ह आली. मी त्याच्या नातेवाईकांना उठवल्यानंतर तो मला अजूनही आठवतं भिवंडीला जरीचं काम करतात ना, त्या मुलांपैकी तो एक मुलगा होता. त्याच्याबरोबर जे आलं त्यांना उठवून या गोळ्या इंजेक्शन्स घेऊन या एवढं सांगितलं. आणि त्यानंतर मी विसरून गेलो. म्हणजे ही वॉज ट्रीटेड, तो कोमातून बाहेर आला, तो बरा झाला. आणि त्यानंतर एक 15-20 दिवसांनंतर वॉर्डमध्ये असताना मला अचानक सांगण्यात आलं की कोणीतरी तुमची बराच वेळ झालं वाट बघतंय. आणि मी गेल्यानंतर जवळ महिना एक झाला असेल, त्यानंतर मी पुन्हा गेलो तर तोच मुलगा पुन्हा मला भेटायला आला होता आणि तो एक गिफ्ट घेऊन आला होता माझ्यासाठी. पण तो इतका टची एक्सपिरियन्स असतो जो कायम डॉक्टरच्या आयुष्यातला असतो. म्हणजे कृतज्ञता काय असू शकते. म्हणजे एकीकडे आपण डॉक्टरांवर हल्ला झाल्याचा इन्सिडन्स वाचतो जो अत्यंत भॅड असतो,
आणि त्याच वेळी दुसरीकडे हाही इन्सिडेन्स वाचतो. तर मला असं वाटतं की या पॉझिटिव्हिटीकडे जर जास्त आपण लक्षपूर्वक बघितलं तर नक्कीच या प्रोफेशनमध्ये फार मोठी पॉझिटिव्हिटी, ज्याला आपण नोबेल प्रोफेशन म्हणतो, ते उगाच नाही. जिगरबाज या मालिकेमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, प्रत्येकाची आपली एक स्टोरी आहे, प्रत्येकाचं आपलं काहीतरी म्हणणं आहे जे घेऊन ते इथपर्यंत आलेत. तुमच्या ओळखीमध्ये असं तुमचे कोणी फ्रेंड्स किंवा रिलेटिव्ह आहेत या कॅरेक्टरशी रिलेट होणारे? डिरेक्टली म्हणणार नाही, पण आम्ही काही कॉम्बिनेशन्स करायचा प्रयत्न केलेत की ह्या व्यक्तीमधलं 25% घेऊ, ह्या व्यक्तीमधलं 25% घेऊ, आणि आम्ही एक बॅलन्स मेंटेन करायचा प्रयत्न केला आहे की सोशो इकॉनॉमिक स्टेटस जो महाराष्ट्रातला आहे की अर्बन पॉप्युलेशन आहे मध्ये एक डॉक्टर वरुण बापटचं कॅरेक्टर आहे ते पुण्या मुंबईच्या मेट्रोपॉलिटन लोकांना रिप्रेझेंट करतं. आदिती नांगरगट्टी आहे ती ग्रामीण भागातलं गडचिरोलीहून आलेली मुलगी दाखवली आहे सिरियलमध्ये. आणि डॉक्टर दिगंबर पाटील हे मराठवाड्यातून आलेला, जालन्यामधून आलेला, आंबेजोगाईहून आलेला मुलगा असं दाखवलेला डॉक्टर. सो आम्ही तो प्रयत्न केला आहे की KM आम्ही जे ऑब्झर्व केलं की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेली जी मुलं आहेत आणि त्यांचं वेगवेगळं अपब्रिंगिंग असतं. काही डॉक्टरची मुलं असतात, काही शिक्षकांची असतात, काही अगदीच गरीब शेतकऱ्यांची मुलं असतात. तर त्यांचं अपब्रिंगिंग कसं असतं आणि एक डॉक्टर बनत असताना किंवा डॉक्टर म्हणून शिकत असताना ते माणूससुद्धा असतात. ते लोकांसाठी जरी डॉक्टर असले तरी त्यांचा ते आतून माणूस असतात आणि ते हा त्यांचा मानवी स्वभाव आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये कसा ॲडजस्ट होतो, कसा रिफ्लेक्ट होतो, हे आम्ही ह्या जिगरबाजचे आमचे जे 3 हिरो आहेत, डॉक्टर वरुण बापट, डॉक्टर दिगंबर पाटील आणि डॉक्टर आदिती नांगरगट्टे, हा दाखवायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याच्यात. अमोल सर, आजपर्यंतच्या मालिकांमध्ये तुम्ही आहे तशी गोष्ट दाखवली आहे, म्हणजे इन शॉर्ट डिटेलिंग दाखवलं आहे, आणि जिगरबाजमध्ये तुम्ही डॉक्टरांची कहाणी सांगताय, त्यांचा लढा सांगताय का प्रत्येक विशिष्ट गोष्टीसाठीचा. इकडे सुद्धा डिटेलिंग तितकंच महत्त्वाचं आहे. त्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही स्वतः कसं लक्ष देताय आणि काय ती जबाबदारी आहे? बेसिकली ही जी संकल्पना होती ही माझ्या मनात खूप दिवस खरं तर घोळत होती, कारण वैद्यकीय पेशाला ना दोन याच्यामध्ये कायम द्विधा मनस्थिती असते की वैद्यकीय ही नेमकी सेवा आहे की हा व्यवसाय आहे. हे एक इटर्नल क्लॅश त्याचा जो आहे तो आहेच आहे. आणि त्यानंतर जसं घनश्यामने सांगितलं तसं त्या पद्धतीनं आलेली ही वेगवेगळ्या भागातून आलेले हे 3 डॉक्टर्स, पण यांचं जसं अपब्रिंगिंग वेगळं असतं तशी त्यांची स्वप्नही वेगळी असतात, त्यांचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा वेगळा असतो. आणि जेव्हा हा एक पर्सनल गोल, प्रत्येकाचा पर्सनल गोल हा जेव्हा तुमचा एक ज्याला आपण प्लॅटॉनिक गोल होतो तेव्हा ती गोष्ट वेगळी होते. तर ही या गोष्टीचा मूळ खरं तर गाभा आहे. आणि त्यामुळे जिगरबाज करत असताना मी स्वतः याची गोष्ट फक्त लिहितोय, मी गोष्ट नरेट करतोय बेसिकली, की ही गोष्ट कशा पद्धतीने होत जाईल. याच्यामधले सोशिओ पॉलिटिकल अँगल असतील, याच्यामधले मेडिकलचे अँगल असतील, याच्यामधले त्या युवकांचे अँगल्स असतील. म्हणजे जरी ही डॉक्टरांची गोष्ट असली तरी हे खूप वृक्ष रुग्णालय नाही, याच्यामध्ये सगळ्या तरुणाईच्या भावभावना आहे. याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे वरुण बापटमध्ये प्रत्येक तो स्वप्नाळू मुलगा आहे की ज्याला असं वाटत असेल की कदाचित नाही यार, या देशात काही राम नाही, मेरा फ्युचर तो वाय. म्हणजे त्यासाठी तो डॉक्टरच असण्याची गरज नाही, पण तो तरुणांपैकी कोणीही रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे मुळात ही 3 मुलं जी आहेत ही 3 मुलं तरुणाईच्या 3 रिप्रेझेंटेशन्स आहेत असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. आणि मग त्यामध्ये कायम एक आदर्श असतो आणि त्यामध्ये कायम त्या आदर्शाला प्रत्येक वेळी आव्हान देणारी एक सिस्टीम असते. तर या सगळ्याचं जी चौकट आहे ती या लोक आधार रुग्णालयामध्ये जिगरबाजच्या माध्यमातून आम्ही बसवलेली आहे आणि त्याचं स्टोरी जे आहे ते मी करतोय. आणि आता काय नेमकं दिसणार आहे मालिकेत हे 11 तारखेपासून कळेल प्रेक्षकांना, पण या निमित्ताने तुमच्या दोघांची मैत्री आणि एक वेगळी बाजू मला ऐकायला मिळाली. थँक्यू सो मच त्याच्यासाठी आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.